सत्ता स्थापनेसाठीच्या हालचाली घडतायत, काय नेमकं आहे जाणून घेऊया त्याबाबतच्या बातम्या। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, हा त्यांचा राजकीय विषय। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री कुणीही झालं तरी आम्हाला देणं घेणं नाही, कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आरक्षण घेणारच, सुट्टी नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपदाचा 1 ते 2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरे यांची माहिती। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले, सरन्यायाधीशांनी घटनेचं रक्षण करायला हवं होतं, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। 3 पक्षांना काय मिळेल ठरवून सरकार बनेल, केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाही तर मंत्रिपद, पालकमंत्री कोण असेल याचं सूत्र तयार करावं लागतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी बंड केलं म्हणून भाजप सत्तेत आली, एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत, त्यामुळेच भाजपला एकनाथ शिंदेंना दुर्लक्षित करता येणार नाही, बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। भाजप आमदारांची संख्या जास्त, त्यामुळे इतर कोणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद, तर अजितदादा राजकारणात मुरलेले, त्यांनी आधीच पाठिंबा दिलाय, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व गोष्टी स्पष्ट होतील, मंत्रिपदाचं सूत्रही ठरवावं लागतं, संजय शिरसाटांसह बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। काँग्रेसकडे आता कुठलाही पर्याय उरला नाही, काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचं भविष्य राहिलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या 16 आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेसला टोला।